जसं की मी नेहमीच तुम्हाला सांगत असते की माझ्या रेसिपी ह्या अगदी सोप्यातल्या सोप्या असतात, तुम्ही खूप सहजपणे त्या करू शकतात. तशाच पद्धतीची उपवास स्पेशल मोठ्या एकादशीसाठी मी एक छान अशी रेसिपी घेऊन आलेली आहे. काय आहे चला पाहूयात. 1 कप भगर साधारण 3 तासांपूर्वी मी पाण्यामध्ये भिजत ठेवली होती. आता आपल्याला काय करायचंय, हे स्वच्छ धुवून घ्यायची आणि यातलं पाणी निथळून घेऊयात. भगर कमीत कमी 3 तास भिजणं तरी गरजेचं आहे बरं का. आता या भगरीमध्ये आपण टाकत आहोत 4 मोठे चमचे हा भिजवून घेतलेला साबुदाणा, एक छोट्या आकाराचा कच्चा बटाटा घेतलेला आहे, उकडलेला नाही, त्याच्यावरची साल काढली आणि असा बारीक चिरून हा सुद्धा स्वच्छ धुवून घेतलेला आहे. 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार हिरवी मिरची कमी जास्त करू शकता. त्यानंतर इथं साधारण 1 इंच आलं. आता याच्यामध्ये आपण पाव कप शेंगदाणे टाकतोय, तर माझ्याकडे आता भाजलेले संपले होते त्यामुळे मी कच्चे टाकलेत. तुमच्याकडे असल्यास तुम्ही भाजलेले सुद्धा टाकू शकता. आणि 2 मोठे चमचे दही. आता आपल्याला काय करायचंय माहितीये का, आवश्यकतेनुसार थोड्याशाच पाण्याचा वापर करायचा आहे आणि हे सगळं एकदम छान मस्त फाईन असं वाटून घ्यायचंय. तर इथं तुम्ही बघताय छान मस्त फाईन असं आपण हे वाटून घेतलेलं आहे. तर तुम्हाला दाखवते हे बॅटर. आता ह्याचं कसं आहे माहितीये का, याच्यामध्ये पाणी आपल्याला ऍड करायचंय की नाही हे आपल्याला आपण आपला जो डोसा सोडला की नाही मग नंतर लक्षात येईल, कारण की याची कन्सिस्टन्सी आपण त्या पद्धतीनं ठेवणार आहोत. पण मला असं वाटतं की याच्यामध्ये थोडंसं टाकावं लागेल पाणी, कारण की हे खूपच जास्त दाटसर असं झालेलं आहे. आणि तुम्ही जर याची कन्सिस्टन्सी अशीच म्हणजे थोडीशी दाटसर ठेवली तर काही नाही, याचं धिरडं तयार होतं, म्हणजे थोडंसं लुसलुशीत अशा पद्धतीनं होतं. तर थोडंसं पाणी मी ऍड करते. मिक्स करूयात. आपण याच्यामध्ये सगळंच टाकलं होतं, फक्त मीठ टाकायचं राहिलेलं आहे, ते देखील मी टाकून घेते. तुम्ही जर जिरं खात असाल उपवासाला तर जिरं टाकलं तरीही चालेल. ज्यावेळेस आपण हे बारीक करतोय ना त्याच वेळेस जिरं टाकायचं. आता या रेसिपीसाठी आहे ना आपल्याला नॉनस्टिकचाच पॅन वापरायचा आहे बरं का. आता हा जो पॅन आहे ना तो स्पेशली आम्ही फक्त याच म्हणजे उपवासाच्याच धिरड्यासाठी वापरतो. तर हलका असा आता म्हणजे कसं थोडासा हा जुना झालाय, तर त्यामुळे जेव्हा मी पहिलं धिरडं सोडते ना तर ते व्यवस्थित निघत नाही, पण दुसऱ्या धिरड्यापासून अगदी व्यवस्थित असं या पॅनमध्येच आपले धिरडे तयार होतात. ज्यावेळेस तुम्ही अशा रेसिपीज करायला घेताना तुम्हाला सांगू का, आपला घरातला रेग्युलरचा जो चपातीचा तवा असतो की नाही त्याच्यावरती सुद्धा खूप छान आणि खूप व्यवस्थित तयार होतं. फक्त काय माहितीये का, पहिलं 1 किंवा 2 ते सोडूनच द्यायचे, म्हणजे आपण नंतर अर्थातच ते खातो, फक्त ते व्यवस्थित आपल्याला जसे हवेत तसे ते मोकळे होत नाहीत, सुट्टे होत नाहीत. त्याच्यामुळे पहिलं किंवा दुसरं जरी खराब झालं तरी हार मानायची नाही. तिसरं 100% व्यवस्थितच निघतं, कारण की तोपर्यंत तो तवा रुळलेला असतो. आता तवा हलकासा गरम झालाय. आता नॉनस्टिकचा असला तरी देखील आपण सुरुवातीला तेल सोडून घेतोय. बॅटर सोडून घेऊयात. तर इथे तुम्ही बघताय याला आहे ना खालनं एकसारखा असा रंग आलेला आहे, मस्त जाळी आलेली आहे. फक्त काय होतं ना, ज्या वेळेस आपण अशा पद्धतीचे पदार्थ करतो ना आपले पेशन्स कमी पडतात, कारण की आपल्याला असं वाटतं की ते तव्याला खाली चिटकतंय का काय चिटकतंय काय, आणि त्याच्या नादात आपण त्याला पटकन पलटायला जातो. तर जसं की मी सांगितलं होतं पहिलं व्यवस्थित येत नाही आणि माझं सुद्धा ते येतच नाही, पण दुसऱ्यापासून तुम्ही बघताय छान मस्त असं कुरकुरीत आपलं. आता हा मी याला डोसा म्हणेल कारण की हे मी कुरकुरीत केलेला आहे, आणि जर मऊ झाला तर अर्थातच आपण त्याला धिरडं म्हणतो. याला तर दुसऱ्या बाजूने देखील थोडंसं करते आणि साईडला काढते. पण ज्या ज्या वेळेस हे करतोय ना त्यावेळेस परत एकदा थोडंसं तेल लावून घ्यायचं, आणि बॅटर घेत असताना ते सुद्धा आपल्याला बुडापासून हलवून घ्यायचंय.
बघताय आपले धिरडे तयार झालेले आहेत आणि मी तुम्हाला एक दाखवते. अशा पद्धतीनं मस्त असे आपले हे धिरडे तयार होतात. आता तुम्ही हे धिरडं जे आहे ना ते अर्थातच दह्याबरोबर किंवा अशा पद्धतीनं उकडलेल्या बटाट्याची सुद्धा भाजी करू शकता. याच्याबरोबर सुद्धा मस्त असं हे लागतं. चला तर मग आज आपण तयार केलेले हे धिरडे या एकादशीला तुम्ही सुद्धा घरी नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर कसे झाले होते, तुमच्या घरच्यांना ते कसे वाटले हे मला नक्की कळवा. परत भेटूयात अशाच छान छान नवनवीन आणि सोप्यातल्या सोप्या रेसिपीज सहित. तोपर्यंत बाय.